सोमवारपासून शहरातील काही भागात पाणी कपातीला सुरुवात होणार आहे। दक्षिण पुण्यामध्ये रोटेशन पद्धतीने पाणी कपात करण्यात येणार आहे। पुण्यातील सिंहगड रस्ता भाग, त्याचप्रमाणे सहकार नगर, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, त्याचप्रमाणे दत्तनगर, संतोषनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक या भागांचा यामध्ये समावेश आहे। पुण्यातील सिंहगड रोडवर नव्याने उभारण्यात आलेल्या पुलावर वाहतूक कोंडी झाली होती। त्यामुळे ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी पाहणी केली आहे। या दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिग्नलची वेळ वाढवणे, पुलाच्या बाजूस अतिक्रमण काढण्याबाबत चर्चा केली आहे आणि वाहतूक कोंडी होणार नाही असं आश्वासन दिलं आहे। सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे पुणे एसटी मालामाल झाली आहे। पुणे एसटी आगारामध्ये एकाच दिवसामध्ये तब्बल 2.25 कोटींची कमाई झाली आहे। सुट्ट्यांमुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील 3 ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली आहे। यात 39 पत्रा शेड, आरसीसी कट्टा, कंपाऊंड वॉल आणि टपरी जमीनदोस्त करण्यात आली आहे। यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। पुण्यात काल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार मेधा कुलकर्णींच्या हस्ते पुणे जोधपूर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। राज्यामध्ये 23,778 कोटींची रेल्वेची कामं सध्या सुरू असून मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे असं यावेळी रेल्वे मंत्र्यांनी म्हटलं।